राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक आहे। बैठकीमध्ये मराठवाड्यातल्या या सगळ्या पूरस्थितीसह शेतीच्या नुकसानीच्या आढाव्यासह विविध मुद्द्यांवर आज चर्चा होणार आहे। दरम्यान या बैठकीमध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का, विशेषतः मराठवाड्यासाठी काही वेगळं घोषणा होणार का, याकडे लक्ष असणार आहे। त्यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। बळीराजाचा संपूर्ण राज्यातल्या आजच्या या बैठकीकडे लक्ष असणार आहे, कारण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीतरी घोषणा होईल अशी प्रतीक्षा खरं तरी सगळेजण करतात। त्यामुळे काय नेमकं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होते या संदर्भात आणखी सविस्तर आपण चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, आपण पाहिलं एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण असा पूर आलेला आहे। पूरस्थिती प्रचंड प्रमाणामध्ये होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं, शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान आहे। त्यामुळे आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्या शेतकरी बांधवांचं लक्ष लागलंय। अनुपमा, निश्चितच मागील 2 आठवड्यांपासून मराठवाडा असेल किंवा लगतचे काही जिल्हे असतील त्यांना अक्षरशः पावसानं झोडपून काढलंय। न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये तर मुख्यत्वे झाल्याचं आता या सगळ्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू केलं जातंय, लष्कराला पाचारण करण्यात आलं, या सगळ्या गोष्टी घडतायत। दुसऱ्या बाजूला आता शासन दरबारी या सगळ्या संदर्भात आता मदतीचं, पंचनाम्याचे या सगळ्या प्रक्रिया ज्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटमधून सुद्धा या संदर्भात आपण प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयानं सुद्धा जी माहिती दिली त्यानुसार प्रशासनाकडनं सातत्यानं माहिती घेतली जाते, कुठे कुठल्या प्रकारची मदत अपेक्षित आहे त्या पद्धतीनं मदत पुरवली जाते असं देखील सांगण्यात आलं होतं। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये राज्यातील अतिवृष्टीचा आणि पूर परिस्थितीचा आढावा तर निश्चित स्वरूपात घेतला जाईल। त्यासोबतच महत्त्वाचे निर्णय सुद्धा होणं खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे। जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचा पाऊस झालाय मराठवाड्यासह इतर काही भागांमध्ये जो पाऊस झालाय तो खऱ्या अर्थानं अपेक्षेपेक्षा काही पटीने अधिक झालेला आहे। त्यामुळे जी मदत दिली जाते, नियमित जी मदत आहे त्या मदतीपेक्षा अधिक स्वरूपाची मदत दिली जाऊ शकते का, एनडीआरएफ एचडीआरएफचे जे नियम आहेत त्या नियमांच्या पलीकडे जाऊन एक्सेप्शनल केस म्हणून या सगळ्या या घटनेमध्ये मदत केली जाऊ शकते का, याचा सुद्धा आढावा घेतला जाईल। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यत्वे ओला दुष्काळ जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। काल भाजप आमदार सुरेश धस असतील किंवा यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती आणि या संदर्भात मागणी सुद्धा केली होती। आज पंकजा मुंडे सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटतात। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये शासनाकडनं काही हालचाली होत आहेत का, त्या संदर्भातले नियम कुठले आहेत आणि या नियमांच्या अनुरूप जर परिस्थिती असेल तर मराठवाड्यासह या भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो का, याची देखील मागणी होते। तब्बल 17 लाख हेक्टरवरील पिकांचं अक्षरशः नुकसान झालंय। पिकं खरवडून निघाली आहेत, केवळ पिकांचं नुकसान झालंय, इथं जमीन खरवडून गेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाईल। सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे मराठवाड्यासाठी काही विशेष मदत या संदर्भात जाहीर केली जाऊ शकते का, याची देखील चाचपणी सरकारकडनं केली जाते। तशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा शासन दरबारी घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मराठवाड्यासाठी शासन दरबारी ज्या हालचाली होत आहेत त्यातून मराठवाड्याच्या हाती काही लागते का, आणि जो आभाळे जे अस्मारी संकट मराठवाड्यावरती आलंय त्यातून नुकसान भरपाईसाठी नेमकं काय सरकार करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरंय आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।